ह्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या पंतप्रधानांनी केलेल्या भाषणामधली जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे GST. एका बाजूला टॅरिफमुळे आपल्या देशावर आणि एकंदरीत सगळ्या जागतिक अर्थव्यवस्थेवर जी काही निगेटिव्हिटी आलेली आहे आणि भारतावर जो 50% लागलेला टॅरिफ आहे याच्यामुळे आपली जी निर्यात महाग होणार आहे, ह्याला एक उत्तर आहे ते म्हणजे GST. GSTमुळे आपण आपली देशांतर्गत अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करतो आहे. GSTच्या रिफॉर्म्समध्ये आता जे 4 स्लॅब आहेत हे जाऊन फक्त 2च स्लॅब उरतील. 5, 12, 18, 28च्या ऐवजी कदाचित फक्त 5 आणि 18 किंवा 5 आणि 12 हे 2च स्लॅब राहणार आहेत. ह्याचा परिणाम काय होणार की एकंदरीत उद्योगधंद्यांचं जे वस्तू आहे आणि सेवा आहेत ह्या थोड्याशा स्वस्त होतील. उद्योगधंद्यांच्या हातांमध्ये थोडा पैसा जास्त खेळता राहील आणि परिणामी नवीन गुंतवणूक होऊ शकेल, जास्त टॅक्स ह्यांच्यामार्फत भरला जाईल. GDPला एक पोषक वातावरण ह्या GST कपातीमुळे निर्माण होऊ शकतं. मार्केट ह्याच्यावर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स करणार हे वेगळं सांगायची गरज नाही आहे.